मराठा आरक्षण आंदोलन को लेकर मराठा आरक्षण के नेता मनोज जरांगे पाटिल अंतरवली सौराठे से मुंबई की ओर अपने कार्यकर्ताओं के साथ निकल पड़े हैं। इस आंदोलन को अपना समर्थन देते हुए राजनीतिक समालोचक दीपक केदार ने कहा कि आंदोलन करना हर नागरिक का संवैधानिक अधिकार है। ये लोकतंत्र की मजबूती और आवाज उठाने का जायज तरीका है, जिसे किसी भी हालत में दबाया नहीं जा सकता। नाही, या आंदोलनाचं आम्ही स्वागत करतो। सरकारने सुद्धा स्वागत केलं पाहिजे। आंदोलन करणे हे संविधानाने दिलेला अधिकार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अधिकारामध्ये न्यायिक मागणी करणे हे कोणालाही या ठिकाणी अधिकाराची बाब आहे। त्याच्यामुळे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मुंबईला येण्यापासून रोखणं हे सरकार जे करते ते आकस बुद्धीने करते असा आमचा थेट आरोप आहे। त्याच्यामुळे सरकारने मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनाचं स्वागत केलं पाहिजे, ही या ठिकाणी आमची ठाम भूमिका आहे। कोणत्याही परिस्थितीत या आंदोलनाच्या माध्यमातून कुणी आडवं येणार, लक्ष्मण हाके धमक्या देत आहेत, त्याची चौकशी झाली पाहिजे। आंदोलन होईपर्यंत त्यांना ताब्यात घेतलं पाहिजे आणि या ठिकाणी जे हायकोर्टाच्या माध्यमातून सरकारने एक गुगली फेकलेली की परमिशन नाही, ती नाकारू नका। त्या मुंबईमध्ये ऐतिहासिक मोर्चे आलेले आहेत। किसान मोर्चा आलेला आहे, आंबेडकर भवन बचाव मोर्चा आलेला आहे, ते लाखोचे मोर्चे आलेले आहेत। हे काही नवीन नाही। त्याच दृष्टीने मराठा समाजाला सुद्धा परवानगी द्यावी आणि त्यांच्या मागण्यावरती ठोस भूमिका सरकारने घ्यावी, ही आमचं या ठिकाणी धोरण आहे। नाही, त्या प्रतिक्रिया येणं साहजिक आहे। मोठ्या प्रमाणात हे आंदोलन निघलंय। आज आम्ही चित्र बघतोय, लाखोच्या संख्येने लोक मुंबईकडे निघालेत आणि काही ज्या सरकार पुरस्कृत प्रतिक्रिया येत आहेत त्या दुर्दैवी आहेत। त्याच्यामध्ये नितेश राणे फुके आहेत, चित्रा वाघ असेल, दरेकर असेल, त्या ठिकाणचे लाड असतील, यांना केवळ त्या ठिकाणी लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील, हे सगळे एलिमेंट्स हे सरकार पुरस्कृत एलिमेंट्स आहेत आणि ते दुर्दैवी आहेत। हे स्टेटमेंट सरकारने रोखले पाहिजेत। त्याच्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होते। त्यांनी आंदोलकांचं स्वागत केलं पाहिजे आणि ह्या सगळ्या मनोज जरांगे विरोधात देणाऱ्या प्रतिक्रिया रोखल्या पाहिजेत, अशी सुद्धा आमची या ठिकाणी भूमिका आहे। नाही, सरकार कायम आंदोलकांना शत्रू समजायला लागलंय। गेल्या 10 वर्षामध्ये आंदोलक म्हणलं की शत्रू। तुम्ही बघितलं असेल की बुलढाण्यामध्ये जिगाव प्रकल्पाच्या संदर्भात एक आंदोलक त्या ठिकाणी तुम्हाला पत्र देतो की मी या तारखेला जलसमाधी घेणार आहे, तरी सरकार जाग होत नाही। शेवटी त्यांनी उडी घेतली, वाहून गेला, तो मेला, शहीद झाला, तरी सरकारला जाग येत नाही। आज मराठा आरक्षणासाठी कायम त्या ठिकाणी पत्र व्यवहार होतोय, निवेदनं होतात, आंदोलनं होत आहेत। आज लातूरमध्ये सुद्धा एका तरुणाने आत्महत्या केली, तर हे गंभीर आहे। 2 महिन्यापासून सरकार जे झोपेचं सोंग घेत होतं ते निंदनीय आहे। तुमचं जर 3 जणांचं सरकार आहे तर तुम्ही 3घांनी सुद्धा निर्णय घेतले पाहिजेत। राजकीय आमच्या आंदोलनाकडे बघितलं नाही पाहिजे, अशी आमची या ठिकाणी सरकारकडे मागणी आहे।